डोंबिवलीमध्ये एमआयडीसीच्या भीषण स्फोटात मृत्यूंचा आकडा आता 6 वर तर 64 जण जखमी। कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांनी केली डोंबिवलीतल्या घटनास्थळाची पाहणी। अति धोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचं आश्वासन। पुण्यानंतर आता जळगावात सुद्धा हिट अँड रन प्रकरण उघड। तब्बल 18 दिवसांनंतर एनसीपीने त्याच्या मुलासह बिल्डरचा मुलगाही ताब्यात। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आज पुन्हा बालहक्क न्यायालयामध्ये सुनावणी, तर आरोपीला संज्ञान ठरवा, पोलिसांची मागणी। दुष्काळाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक। सरकार विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा, तर सरकार आचारसंहितेचं कारण पुढे करत मदत करत नसल्याचाही आरोप। आणि राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर विदर्भासह राज्यामध्ये काही भागात वादळी पावसाचाही अंदाज।